नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या आणि दिवसाच्या सुरुवातीला एक अतिशय दुःखद आणि मोठी बातमी. उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार आणि दानधर्मासाठी देखील ओळखले जातात. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्न पाहण्याची आवड. खरं तर शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता किंवा प्राणी कल्याण यासारख्या अनेक काळांमध्ये ते आघाडीवर होते. 2012 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून ते निवृत्त झाले. मात्र आजही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते आणि त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समाजावर खरं तर मोठा प्रभाव आहे. रतन टाटा हे भारताचे अभिमान असून येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी आदर्श आहेत. भारतीय उद्योग समूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरूप रतन टाटा यांचं होतं. आदर्श व्यक्तिमत्वाचा शालीन उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, रतन टाटा यांची प्राणज्योत मालवलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. नेमकं त्यांना कशाचा त्रास होत होता या संदर्भात काही कळू शकले का? अगदी प्रांजल, खरं तर वय वर्ष 86 वर्ष असताना त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. खरं मात्र उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यानं त्यांना प्राथमिक तक्रार जी होती त्यानंतर त्यांना ऍडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर हृदयविकार तज्ज्ञ यांच्याकडून देखील उपचार जे आहेत ते 3 दिवसांपासून घेतले जात होते. एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण याच्यामध्ये 3-4 दिवस उपचार घेतल्यानंतर देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. आणि या सगळ्या गोंधळानंतर जर बघितलं तर हा संपूर्ण प्रवास जर आहे एकंदरीत 3 ते 4 दिवसांपासून हा सगळा त्यांच्यावर उपचार जे आहेत ते होत होते. काल रात्री साधारण त्यांची घोषणा जी आहे ती ऑफिशियल घोषणा जी आहे ती काल रात्री करण्यात आली. खरी मात्र आत्ता काल रात्रीपासून ते आता हळूहळू अंतिम दर्शनासाठी येणारे त्यांचे मग ते घरचे नातेवाईक असतील, आप्तस्वकीय असतील, मित्रपरिवार असतील, हा 10 वाजेपर्यंत याच ठिकाणी तो त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येईल. कुलाब्यातील समरसेट हाऊस हा जो त्यांचं राहतं निवासस्थान आहे त्या ठिकाणी अंतिम दर्शन, जे नातेवाईक आहेत, स्वतः जवळचा मित्रपरिवार आहे आणि या ठिकाणी त्यांचं अंतिम दर्शन घेईल आणि त्यानंतर मुंबईतील NCPA या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते 10 ते 4 या वेळेत ठेवण्यात येईल. एकंदरीत बघितलं तेव्हापासून ते 4 वाजल्यापासून अंतिम यात्रेसाठी त्यांची सुरुवात होईल. एकंदरीत पारसी संस्कृतीमध्ये किंवा पारसी धर्मामध्ये अंतिम संस्काराची जी वेळ आहे ती साधारण दिवस मावळायच्या आधी हा अंतिम संस्कार होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं आता नेमकं कशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांचा हा अंतिम प्रवास सुरू होतोय हे देखील पाहावं लागेल. प्राजक्ता, खरंय राहुल, असेच सोबत रहा. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, जसं राहुल यांनी म्हटलं, वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांची प्राणज्योत मालवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्याचवेळी रतन टाटा यांनी एक ट्विट देखील केलं होतं, एक पोस्ट केली होती की माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरलेली आहे. प्राजक्ता, रतन टाटा यांचं ओघवतं आयुष्य अर्थात उभं आयुष्य जर का आपण बघितलं तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये की आपल्यावरून कोणते वाद प्रवाद होऊ नये, कोणत्या प्रकारची चर्चा होऊ नये अशा प्रकारचं सातत्याने प्रयत्न केल्याचं दिसतं. आपल्याला 2008 सालची गोष्ट तुला सांगतो की ज्यावेळेस म्हणजे रतन टाटा यांना पद्मविभूषण आपल्या देशातल्या सर्वोच्च द्वितीय क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि यानंतर एक मोठा काळ गेला होता. 2020 आला होता. आणखीन त्या दरम्यानच एक मोहीम आपल्या देशामध्ये सुरू झाली आणि ती मोहीम होती रतन टाटा यांना भारतरत्न या आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात यावं.
या मोहिमेमध्ये फक्त रतन टाटा यांच्याशी संबंधित लोक नव्हते, तर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या उद्योग व्यवसायातले लोक होते, राजकारणी होते, खेळाडू होते, कलाकार होते, अभिनेते होते, म्हणजे की अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरीणी व्यक्तिमत्व होते की ज्यांनी ही एकमुखानं मागणी केंद्र सरकारकडे केली होती. याच वेळेस याच दरम्यान 2021 साली दिल्ली उच्च न्यायालयामध्ये रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशा प्रकारची एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली. दिल्ली उच्च न्यायालयानं अत्यंत विनम्रपणे ही याचिका दाखल करायला नकार दिला. आणखीन त्याच वेळेस हा जो पद्धतीने एक क्षोभ वाढतोय, ज्या पद्धतीने लोकांची मागणी वाढते, ज्या पद्धतीने लोकांचा ही आग्रही सगळी भूमिका समोर येते, यावेळेस सुद्धा रतन टाटा यांनी ट्विट केलं होतं, जाहीर भूमिका घेतली होती की कृपा करून कोणीही अशा प्रकारचं आवाहन करू नका. आपल्या देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची जी गरिमा आहे तिला धक्का लावू नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाच्या अस्मितेला धक्का लागली नाही पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. हे नुसतं रतन टाटा यांनी सांगितलं नाही. रतन टाटा नुसते शब्द बोलणारे नव्हते, तर शब्दांना कृतीचा आधार देणारे व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांना आपण महान म्हणतो. माणूस उगाच मोठा होत नाही. रतन टाटा हे आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले नाही, तर आपल्या स्वभावाने सुद्धा त्यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील रजल्या गांजल्या प्रत्येक घटकाला उभं करण्यासाठी जी मेहनत घेतली, 3800 कोटींचं त्यांचं वैयक्तिक साम्राज्य जरी असलं तरी आपल्या संपत्तीतला 65% वाटा रतन टाटा यांनी समाज कार्यासाठी दिला. आणि अर्थात समाजाच्या प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक गुणी विद्यार्थ्याला शिकायला मिळावं, आरोग्य सुविधा त्याला मिळावा, या रतन टाटा यांच्या संकल्पनेतून अनेक वेगवेगळ्या गोष्टी साकारल्या गेल्या. आणि हीच खरी आहे महानता रतन टाटा यांची. कारण बोलणारे खूप असतात, पण व्यक्त होणारे व्यक्ती फार कमी असतात. आणि रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीतला 65% वाटा टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून जो दान केला, आणखीन जो प्रत्येकासाठी उभा केला, तोच त्यातला महत्वाचा भाग आहे. मी दाखवतो प्राजक्ता, हीच आहे ती जागा, सॉमरसेट हाऊस, कुलाब्यातलं हे एक निवासस्थान. आपल्या देशातले अनेक मोठमोठे मंत्री, नेते कोणी असेल तर त्यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूला प्रचंड मोठी गर्दी असते, पण कुलाब्यातला हा सर्वसामान्य वस्तीचा भाग, ज्या ठिकाणी अत्यंत साधेपणाने रतन टाटा यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलं. या सॉमरसेट हाऊसच्या आतल्या बाजूला जे एक छोटं बैठकघर आहे, त्या छोट्या बैठकघरामध्ये रतन टाटा यांचं खरं तर निवासस्थान. आणि त्याच ठिकाणी समुद्रकिनारी रतन टाटा आपल्या आयुष्यातली सायंकाळ सुद्धा या ठिकाणी घालवायचे. पण त्याही वेळेस सुद्धा अनेक वेगवेगळ्या धुरीणींशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आपल्याला माहितीये, आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा नागरी पुरस्कार म्हणून ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी उद्योगरत्न महाराष्ट्र भूषण या सन्मानाची निर्मिती करण्यात आली, हा पहिला गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः रतन टाटा यांच्या या सॉमरसेट हाऊस या निवासस्थानी येऊन त्यांना प्रदान केला होता. अर्थातच विनम्रता, शालीनता, सुसंस्कृतता हे सगळे रतन टाटा यांना जोडले गेलेले शब्द हे सुद्धा अपुरे पडतील. कारण समाजाचं आपण काही देणं लागतो आणि ते आपण दिलं पाहिजे. हे प्रत्यक्ष कृतीत जगलेली व्यक्ती म्हणजे कोणताही माणूस जो आहे, म्हणजे रतन टाटा यांचे जे वाक्य जर का म्हटलं ना, कोई भी आदमी तब इंसान बनता है जब वह इंसानियत की बात नहीं करता तो इंसानियत के नाते कुछ कदम आगे बढ़ाता है. शब्द फार सोपे असतात, पण त्या शब्दांना कृती जगणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणूनच रतन टाटा मोठे होते, मोठे आहेत आणि चिरकाल आणि चिरंतन ते मोठे राहतील एवढं मात्र निश्चित. 1961 साली रतन टाटा यांनी, म्हणजे त्यांच्या आठवणी इतक्या आहेत की त्या बोलायच्या किती, शब्द अपुरे पडतील, माहिती अपुरे पडतील. रतन टाटा यांचं अवघं आयुष्य, जीवन प्रवास जो डुलगडायचा म्हटला तर 1961 सालाकडे आपल्याला नक्कीच जावं लागेल. की ज्यावेळेस रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये खरं तर प्रवेश केला एक कर्मचारी म्हणून. टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरमध्ये एक कर्मचारी म्हणून, एक कामगार म्हणून रतन टाटा यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. खरं तर जितकं बोलावं तितकं कमी असा हा माणूस आणि असा त्यांचा हा प्रवास. खरं तर तुम्ही देखील असेच सोबत राहा आणि राहुल तुम्ही देखील असेच सोबत राहा. रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया. ये भारत का कोहिनूर हड़पला, भारत का कोहिनूर रहा नहीं, हमसे बिछड़ गया है, ऐसा मैं कहूंगा. और रतन टाटा जी हमारे में नहीं रहे, ये बहुत ही वेदनादायी दुखद घटना है हमारे लिए, पूरे देश के लिए. पूरे देश का एक अभिमान था, हमारे महाराष्ट्र का भी अभिमान था. ऐसा इंसान होना, दोबारा मिलना ये मुमकिन नहीं है, मुश्किल है.
और इसलिए मैं उनको महाराष्ट्र सरकार की ओर से और महाराष्ट्र की तमाम 12.5 करोड़ जनता की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं। रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी। मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग हैं उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है। देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है। खरं तर मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव आणि तेच पाहून सर्वसामान्य देखील मोठी स्वप्न पाहू शकतात असा आत्मविश्वास सर्वसामान्यांमध्ये आला। आणि आज रतन टाटा हेच आपल्या सोबत नाहीयेत आणि त्यांचे चाहते यांना देखील आता शोक खरं तर अनावर झालेला आहे। आपण पाहूयात। मतलब सही कहो तो सही में वो राज कर रहे थे, जो भारत की अर्थव्यवस्था को उन्होंने देश और विदेश में इतना उन्होंने आगे बढ़ाया, नाम किया। आज पूरा देश श्रद्धा से जब भी टाटा ग्रुप का नाम आता है तो मन में एक बहुत बड़ी एक सम्मान की भावना आती है। और बहुत ये जानकर दुख लगा कि ऐसा हुआ। और बहुत ही विनम्र व्यक्ति थे। हम उन भाग्यशाली लोगों में से एक आम जनता जैसे लोग हैं, लेकिन हमको 2 बार मुझे व्यक्तिगत रूप से उन्हें देखने का मौका मिला। हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की और कैसे एक बिजनेस इतना बड़ा डेवलप किया। और ये सब होने के बाद भी उनका जो हम्बलनेस था वो मुझे बहुत पसंद आता था। इसकी वजह से मैं उनको बहुत फॉलो करता था। ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए। पुन्हा जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण ऐकलंच असेल, खरं तर चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत, दुःख अनावर होत आहे, कारण रतन टाटा ही एक अशी व्यक्ती होती ज्यांनी मोठी स्वप्न पाहणं सर्वसामान्यांना शिकवलेलं। प्राजक्ता, स्वप्न बघणं चुकीचं नाहीये, पण स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरवणं सगळ्यात महत्वाचं आहे। म्हणजे तो खरा व्यक्ती असतो की जो स्वप्न ही बघतो आणि ती कृतीत उतरवतो। म्हणूनच म्हणतात की शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो। म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेमध्ये रतन टाटा शिक्षण घेत होते तर त्यावेळेस एका रेस्टॉरंटमध्ये ते अक्षरशः प्लेट विसरण्याचं सुद्धा त्यांनी काम केलं। त्यानंतर ज्यावेळेस ते भारतात आले त्यावेळेस 1961 साली टाटा समूहातील टाटा स्टीलच्या शाफ्ट फ्लोअरमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली, तर तीही 4थी श्रेणी कामगार म्हणून केली। आपण ज्या ठिकाणी काम करतो, जो आपला व्यवसाय आहे, त्या ठिकाणी जर का प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या जर का व्यथा आपल्याला समजल्या नाही, त्याच्या अडचणी जर का समजल्या नाही, तर आपण हा उद्योग समूह चालवणार तरी कसा? हा प्रत्यक्ष मंत्र जो आहे तो जमशेदजी टाटा यांच्या आत्मचरित्रातनं जो रतन टाटा यांना मिळाला होता, अर्थातच त्यांच्या पंटूला मिळाला होता। आणखी त्या माध्यमातूनच रतन टाटा यांनी आपलं अवघं आयुष्य जगले आणि जपले सुद्धा। म्हणजे ही तीच जागा आहे। माझा सहकारी प्रवीण शेट्टीला मी विनंती करतो की प्रवीण, आपण दाखवू की आपण जे दूरपर्यंत जे एक घर दिसतंय तेच आहे रतन टाटा यांचं हे निवासस्थान, ज्या ठिकाणी एक बैठक घर आहे समुद्र किनारी म्हणून आपल्या सायंकाळ व्यतीत होणारे रतन टाटा। आणि याच ठिकाणी सॉमरसेट हाऊसमध्ये आता रतन टाटा परिवारातील काही महत्वाचे सदस्य आता आहेत। आता नोएल टाटा, रतन टाटा यांचे चुलत भाऊ या ठिकाणी आहेत आणि नोएल टाटा यांची जी मुलं आहेत माया, लीह आणि नेव्हिल, हे तिघही या ठिकाणी आहेत। टाटा उद्योग समूहातील पुढचं भविष्य म्हणून खरं तर या तिघांकडे बघितलं जातं। आणखी या सगळ्यांच्या माध्यमातून आज हाही एक प्रश्न महत्वाचा येतोय की टाटांनी जो त्यांचा समृद्ध वारसा जनसेवेचा सुरू ठेवला, तो जनसेवेचा वारसा जो आहे तो पुढे चालवणार कोण? आपल्याला माहिती आहे की आपल्या परदेशातल्या अनेक कंपन्या या ठिकाणी भारतामध्ये व्यवसाय करतात, आणखीन तो पैसा जो आहे तो परदेशात जातो। पण स्वदेशीचा अत्यंत आग्रही पुरस्कार करणारे रतन टाटा यांनी ज्यावेळेस परदेशात सुद्धा वेगवेगळ्या कंपनी अधिग्रहित केल्या, जगवार केली, फोर्ब्स केली, तर हे सगळं करत असताना आपलं मुख्यालय मात्र त्यांनी आपल्या देशातील, महाराष्ट्रातील मुंबईतून कधीही हलवलं नाही। ही आहे जोडणी
म्हणजे अर्थकारण कसं सशक्त असू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कोणतीही कंपनी असो, ती छोटी असो की मोठी असो, की ज्यावेळेस लिस्टेड होते त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं इकॉनॉमिकल वॉर सुरू होतं. पण या पलीकडे जाऊन जर का व्यवसायातल्या नीतिमूल्यांची सांगड घालणारा जर एखादा द्रष्टा उद्योजक कोण असेल तर त्यांना रतन टाटा आपल्याला नक्कीच म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान राजीव गांधी यांनी, तत्कालीन पंतप्रधान यांनी ज्यावेळेस 21व्या शतकाकडे जाण्यासाठी म्हणून आवाहन केलं की संगणकाचं युग येतंय, पण त्याच्या आधीच टाटा टेलिसर्व्हिसेसच्या माध्यमातून रतन टाटा यांनी काळाची पुढची पावलं ओळखली होती. अर्थात टाटा परिवाराचं हे वैशिष्ट्यच आहे. आपल्याला म्हणता येईल की जमशेदजी टाटा म्हणजे रतन टाटा यांचे आजोबा यांनी आपल्या देशामधल्या उद्योग व्यवसायाची खरी मुहूर्तमेढ रोवली. एअर इंडिया ही कंपनी सुद्धा त्यांनी सुरू केली होती. शासकीय अधिग्रहण त्यानंतर ती झाली, पण पुन्हा एकदा ज्यावेळेस ती कंपनी अडचणीत आली त्यावेळेस रतन टाटा यांनी स्वतः एअर इंडिया अधिग्रहित करण्यासाठी पुढाकार घेतला. आणखी पुन्हा एकदा आपल्या देशातल्या सगळ्यात मानाची विमान कंपनी अवकाशात झेप घेतली. आपला देश महासत्ता होईल, $5 ट्रिलियन म्हणजे की याकडे आपली वाटचाल होईल. पण ती कशी? जर का आपल्या देशातल्या प्रत्येक उद्योजकांना खऱ्या अर्थानं जर का त्याच्यात योगदान दिलं तरच. एखादा माणूस नुसता श्रीमंत होत असेल तर ही अर्थव्यवस्था बदलणार नाही. रतन टाटा यांचे महासत्तेकडे वाटचाल करत असताना अत्यंत महत्वाचे जे विचार व्यक्त झाले होते, जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा खेळणार नाही, त्या पैशांचं चलन होणार नाही, तोपर्यंत श्रीमंत फक्त श्रीमंत होतील, आणखी गरीब फक्त गरीब राहतील. ही दरी जर का मिटवायची असेल तरच आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. याच करतात रुपयाचं चलन असणं महत्वाचं आहे. हा विचार रतन टाटा यांनी नुसता मांडला नाही, तर रतन टाटा हे हा विचार प्रत्यक्ष कृतीत जगले सुद्धा. माणसं उगाच मोठी होत नाही, ती आपल्या कृतीनं वागतात. आणि त्यांना आपण मोठं म्हणतो, मोठं मानतो. आणि याचमुळे रतन टाटा यांचं उघं आयुष्य जे आहे ते अर्थातच आदर्शवत आहे. खरंय. ते खरं चिरंतन तर आहे. सर्वसामान्यांनी किंवा सगळ्यांनीच त्यांच्यामध्ये देव पाहिला अशा प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. त्यांचा हा जीवन प्रवास आपण पाहिलेला आहे. त्यांचे मोठे योगदान खरं तर संपूर्ण क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आज तीच व्यक्ती आपल्यासोबत नाहीये. प्रशांत, असेच सोबत रहा. मंत्री दीपक केसरकर यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे. आपण पाहूया. टाटा ग्रुपचा विस्तार अगदी चहापासून ते डिफेन्स मशिनरीपर्यंत आणि डिफेन्स व्हेकल्सपर्यंत गेला. आणि एवढ्याच पुरतं न थांबता विमान क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या देशाला कशा रीतीने स्वयंपूर्ण करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून त्या व्यवसायामध्ये सुद्धा झेप घेतली. असा हा एक भीष्माचार्य म्हणता येईल. भारतीय जे उद्योग जगत आहे त्याच्यामधला भीष्माचार्याला आज आपण हरपलेलो आहोत. संपूर्ण मुंबई शोकाकुल आहे, महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि भारत देश शोकाकुल आहे. भारताच्या या सुपुत्राला मी मुंबईकर जनतेच्या वतीने मुंबईचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांचं हे योगदान मुंबईकर, महाराष्ट्राची जनता आणि भारताची जनता कायम लक्षात ठेवील. तर भाजप नेत्या शायना एनसी यांनी देखील भारत मातेचा थोर सुपुत्र हरवल्याची भावना व्यक्त केलेली आहे. मुझे लगता है कि भारत हैज लॉस्ट इट्स रत्ना. रतन टाटा उन जैसे लोगों में से हैं जो सिर्फ उनके निजी लोगों के लिए काम नहीं करते हैं, पूरे समाज के लिए जो उनका योगदान रहा है. टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो, आबाजी थाते कैंसर हॉस्पिटल हो, जो उन्होंने रूरल डेवलपमेंट के लिए किया है, जो युवाओं के लिए वीसीज को लेके फंड किया है. एक ही लक्ष्य रहा है उनकी जिंदगी में कि जो पैसा वो कमाएं वो सिर्फ समाज सेवा और समाज के लिए वो खर्च करें ताकि समाज अच्छा हो. मुझे लगता है कि पीढ़ी पीढ़ी हम याद रखेंगे हमारे इस भारत रत्न रत्न को. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.